कुठेही असो ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये फायनल डे पर्यंत का होईना ते पोहोचत असतात आणि त्या स्पर्धेला खेळाडूंना मोटिवेशन प्रोत्साहन देतात असे संजय पाटील साहेब उद्योजक खानोली विभागातील गौरापूर गावचं व्यक्तिमत्व आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल या ठिकाणी मात्र पाहिला आपण यतीश पाटीलला डॉट करण्यामध्ये यश आले. आज तर खऱ्या अर्थाने संघर्ष कोणे विरुद्ध पिंपलाज. 51,000 ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहू शकतायत. यतीश पाटील बॉलिंग मार्कवर तयार. खरं तर संघर्ष दोघांमध्ये. चॅम्पियन ट्रॉफी गाजवलेला बॅटर आहे समोर महेश जाधव. बॉलिंग मार्कवर यतीश पाटील. लोअर फुल टॉस बॅटवर तेवढाच कलात्मकरित्या सॉफ्ट हँडनं खेळलाय कारण कॅच साठी हा बॉल कदाचित यतीशनं हाताळला असेल. बॅटरी हुशार आहे. फायनल विनिंग टीम करता रमेश पाटील यांच्याकडनं अजून एक बक्षीस येतंय 1100 रुपयाचं पारितोषिक. मॅन फ्रॉम मांडवा. नेक्स्ट बॉल. तिसरा बॉल डॉट मध्ये कन्वर्ट केलंय. बॉल राईज झालेला नाही, मिडल झालेला आहे. तेवढ्या उंचीवर महेशला चेंडू हवा होता. त्या उंचीवर बॉल यतीशने टाकू दिला नाही. ज्या पद्धतीने टाकला तो दिली नाही, ती हाईट मिळली नाही, तो बॉल आला नाही. संघर्ष होतोय ना, तो असा होतोय. 2 बॉल डॉट केलेत, एका बॉलवर 2 धावा आहेत. आता चौथ्या बॉलवर संघर्ष मोठा आहे आणि इथे एक सिंगल धाव करण्याचा प्रयत्न होत आहे. प्रयत्न केला, पहिल्या 3 बॉलला यश मिळत नाहीये. चौथ्या बॉलवर एक सिंगल काढून घेतली. लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. धाव फलक मात्र जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवर 4 बॉल आणि धावा 3. 2 बॉल शिल्लक राहत आहेत. सामना अतिशय रंगतदार. गोलंदाज तयार यतीश पाटील. 2 बॉल शिल्लक. पॉवर प्लेचं षटक. 3 ओव्हरचा सामना. टार्गेट आहे जिंकण्याकरिता 53 धावा. एक षटकार एक चौकार प्रति ओव्हरला किमान येणं गरजेचं. चांगली बॉलिंग आज दिवसभरामध्ये बहरामध्ये आहे. बॅटिंग ही चांगली करतोय आणि बॉलिंग ही चांगली गाजवतोय यतीश पाटील. आज ही स्पर्धा भरभरून बघा. शिवंजी अलमान आहे या स्पर्धेत. जय श्रीराम गौरापूर आहे. अतिशय धापशी मिडल ओव्हर आणि शेवटच्या 3 बॉलला 3 विकेट लगातारचा रेकॉर्ड करणारा पहिला संघ शिवंजी अलमान. 20 बॉल 91 धावांचा रेकॉर्ड महाराष्ट्रात करणारा संघ दीपेश घोलप आणि आज यतीश पाटील. हवेमध्ये मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. जरूर हुक करण्या प्रयत्नात एक धाव मिळते. चांगलं षटक टाकलं यतीश पाटीलनं. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलला सिंगल, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलला सिंगल, 5वा बॉल डॉट, 6व्या बॉलला सिंगल. फक्त 4 धाबा. एकदा ओव्हर आवडली असेल टाळ्या वाजवा यतीश पाटील करता. व्हॉट अ क्रिकेट या डीजे. एकंदरीत बघितलं आपण तर स्कोर कार्ड धावा 4. सुरेख मात्र समीकरण मॅचची. स्वतः या ठिकाणी अभिजात क्रिकेट मंडळाचे या स्पर्धेचे आयोजक प्रवीणजी ठाकरे साहेब पूर्णपणे जबाबदारी प्रत्येक सदस्यावर दिलेली आहे. ती चोखपणे ते पार पाडलेली आहे 3 दिवसांमध्ये. देखणीय स्पर्धा, नियोजनबद्धची स्पर्धा, आदर्श राहते वाडा टेनिसमध्ये स्पर्धा, मानाची ट्रॉफी, अभिजात क्रीडा मंडळ, ऑल इज वेल. प्रत्येक गोष्ट क्लिअर अँड कट. सुपर. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर बॉलर्स नेम निखिल पाटील. ओ माय गॉड. वेल अटेम्प्ट प्रयत्न होता. ट्राय केली आहे. कॅच ड्रॉप होतोय परंतु टाळ्या झाल्या पाहिजे फिल्डिंग करिता. षटकार वाचवलेला आहे. कोणी 11 टीम फाईट टक्कर देतीये. सुरुवात केली आहे. दुसऱ्या ओव्हरला आक्रमकता दाखवत आहेत. हा बॅटर साधा नाहीये. नाव आहे महेश जाधव. एकदा का पहिला 6 लागला ना तर मात्र हैदोस मांडेल. सुरेख फटका. चेंडू जातोय लॉंग लेग झोन मध्ये. दान दान करत सीमारेषा पार. चौकार 4. थँक्यू. वाडा टेनिसमध्ये स्टार कास्ट मोठी आहे
काही बॅटर वेगळे आहेत, म्हणजे उमर फक्कीची ओळख, अचानक भयानक खेळणारा बॅटर खानली विभागातील. तसाच बॅटर महेश जाधवची ओळख आहे. चॅम्पियन ट्रॉफी गाजवली होती गांधीकरांची बॅटरनं. अनेक संघ खेळले, पण नाव कोणीच राखलं होतं या बॅटरनं. गोलंदाज तयार, निखिल. व्हॉट अ शॉट! राखेल का षटकार? सुरुवात झालीये, पहिला षटकार लागतोय, आत्ता येईल मजा. पात्रा कमांडीचे षटकार बसला, रन रेट मोठा झाला, आकडा पुढे गेला 15 वर. 53 धावांचं लक्ष. प्रत्येक षटकारला आकडा बदलत जाईल. फास्ट धावसंख्या घ्यायची असेल तर षटकाराशिवाय पर्याय नाहीये. हा बॉल जोरदार अपील, शपलवून खेळण्या प्रयत्न, निर्धाव चेंडू. निखिल पाटीलनं आपला बॉल चेंज केलाय, थोडासा गिअर बदललाय, पेस कमी केलेला आहे. पाहता पाहता 4 बॉल संपले. 11 धावा आल्या या ओव्हरच्या 4 बॉलमध्ये. स्कोर आहे 15 धावा, 2 बॉल शिल्लक. पुन्हा निखिल पाटील पिंपलासकर बॉलिंग मार्कवर. फुलटॉस बॉल बॅटवर, तेवढ्याच रडारमध्ये सापडले नाही. एक धाव जरूर मिळते. आणि इथे पाहिलं आपण सिंगल धाव या बॉलवर येताना. धाव फलक मात्र जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 16 धावा. बघा तिकडे इको गाडी जी उभी केली गेली आहे थोडी मंडपाच्या बाजूला, ती थोडीशी बाजूला हटवा. थोडंसं चित्र तिकडे थोडंसं सूर्यकिरण येत आहेत, खेळून तर त्रास होतो जरा. इको गाडी टेम्पोच्या बाजूला बघा ती थोडी उभी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा 4, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 12. अंतिम औपचारिक षटक 53 धावा खूप लक्ष दूर आहे, कारण धावसंख्या फक्त फळकावर आहे 16. चांगली बॉलिंग, हेही मोठं अस्त्र दाखवलं आज आईगावदेवी पिंपळासकरांनी. धावा तर यतीश पाटील खेळल्यानंतर होत असतात, हे सगळ्या प्रेक्षकांना माहीत आहे. कंटिन्युअस कन्सिस्टन्सीनं प्रत्येक मॅचमध्ये खेळत आलाय. या मॅचमध्ये बॉलिंग सुद्धा खूप चांगली केली, 4 धावा दिल्या. ओव्हर समाप्त. आणि आता स्कोर कार्डवर फक्त धावा आहेत त्या 16. विजयासाठी धावांची गरज. यस स्कोरर 37 धावा, 6 बॉल. काही घडलं जाऊ शकतं, क्रिकेट आहे. 6 चेंडू, 6 षटकार. वाडा टेनिसमध्ये कित्येक बॅटरनं ठोकलेले आहेत. हर्षद होंडो, दीपेश गोलब, अभिनय पाटील, उमर फक्की, फैजान मेमन, अशी अनेक नावं आहेत. त्यांच्या बॅटमधनं 6 बॉल 6 षटकार. 5 षटकार कैश पटेल यांनी ठोकले होते कुडूच्या मैदानात. 5 षटकार निकेतन पाटील देवघर हायटेक मैदानात. आतिश पाटील सापरोंडी स्पर्धा नाईट टुर्नामेंट, महेश भोईरला ठोकले 5 षटकार लगातार. आतिश गायकवाडनं विकेट नाहीये, कॅच ड्रॉप, जीवनदान दिलंय, म्हणजे काहीतरी वेगळं घडणार आहे. डॉट बॉल. सतीश बॉलिंग मार्कवर आहेत. इतिहास लिहा लागतो, त्याकरिता तो बनवावा लागतो, नंतर तो बोलला जातो, आणि इतिहासासाठीच माणूस जगतो. गोलंदाज तयार. पहिला आला षटकार, 6 धावा. भीमाचा बंदा करतोय महेश जाधव. शानदार षटकार या डीजे. थँक्यू डीजे. ठसकेबाज गाणी जरा व्हायला हवीत. या ठिकाणी बघितले आपण तर ठसकेबाज बॅटिंग चालू आहे. 4 बॉल शिल्लक राहत आहेत. हा, गावाचं गाणी लागणार नक्की. ओव्हर संपल्यानंतर पूर्ण ऐकणार. बॉलिंग मार्कवर या ठिकाणी बघू शकता आपण सतीशला. 4 बॉल शिल्लक राहत आहे. ठोकेल का 4 षटकार लगातार? वॉट मॅच. सुरेख फटकाने ते कॅच होईल का? तर नाहीये. प्रयत्न केले जरूर, बाउंड्री अडवलीये. काय बॉलिंग केली आज यतीश पाटीलनं. 4च धावा पॉवर प्ले मध्ये दिल्या, तिथे सामना खेचून घेतला. औपचारिकता मात्र राहिली आता शेवटच्या अंतिम षटकात. एक षटकार 3 बॉल मध्ये फक्त बसलेला आहे. बघा आपले सरपंच साहेब आहेत, त्यांच्या घराच्या मागे जी इको गाडी उभी केली आहे ती जरा बाजूला करायची आहे. त्रास होतो नक्की त्याच्या. सूर्यकिरण येत आहे तिकडे समोर मैदानात. कृपया विनंती असेल की बाजूला करा ती.
नेक्स्ट बॉल काय घडेल. भयान शांतता. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. नाव आहे कोण आहे नाही माहित. बारावा खेळाडू गायब झालेला आहे. कोणी 11चा. सुरेख बॅटिंग मात्र करताना या ठिकाणी बॅटर. संपली मॅच आणि विजय होतोय अहिगाव देवी पिंपलासकर. क्वालिफाईड टीम मात्र ठरते टॉप 3 मधील. बाय मिळते जय श्रीराम गौरापूर या टीमला. टॉसकडे आपण जाऊया. तिथे निखिल वाकळे सर जोडले जातील आणि 2 टीमला या ठिकाणी शुभेच्छा आणि टॉस करण्याकरिता मान्यवरांना आमंत्रित करूया. 4 ओव्हरची मॅच असेल. माननीय महेंद्रजी ठाकरे साहेब, माननीय संजयजी पाटील, दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण सेमीफायनल सामन्याची नाणेफेक करण्याकरिता टॉस बॉक्समध्ये यायचंय. प्लीज वेलकम.